शरीर ज्याचे छोटा उठला येसाची. कुतुबशहाची अशी कल्पना होती की जरा कमी उंचीचा असला म्हणजे हत्तीला पायाखाली घ्यायला सोपा, म्हणून उंच धिप्पाट नको. गोटी सारखे शरीर ज्याचे छोटा उठला येसाची. भरली गर्दन भरली छाती भरली नयनी ती तेजी. भरली गर्दन भरली छाती भरली नयनी ती तेजी. टणकपोटऱ्या पिळत्या मांड्या पिळलेले होते दंड. टणकपोटऱ्या पिळत्या मांड्या पिळलेले होते दंड. कपाळावरी कट्टा मोठा पाहुनिया होती थंड. येसाजी असा येसाजी महाराजांच्या पुढे आला, आपली तलवार बाहेर काढली आणि महाराजांना मुजरा केला. महाराज उभे राहिले, खांद्याला धरलं त्याला. यसा हत्तीशी लढायचं आहे, माणसाशी नाही. अव राज, तुम्ही हात लावलाय नव, तुम्ही काय बी काळजी करू नका. मी आहे नव, तुमची इज्जत माझ्या तलवारीच्या टोकाव आहे राज, आणि तुमची इज्जत खाली पडून द्यायचा नाही येऊ येशा. टणकपोटऱ्या पिळत्या मांड्या पिळलेले होते दंड. कपाळावरी कट्टा मोठा पाहुनिया होती थंड. आणि तेवढ्यात जोर त्या बहादूर नावाच्या हत्तीचा जोरात मोठ्यानं ओरडल्याचा आवाज त्या मैदानाच्या बाहेरून यायला लागला. आणि त्या माहुतानं हत्ती मैदानामध्ये आणला. गांजाने दारू पाजलेला मदन मत्त झालेला तो हत्ती. मत्त माजला हत्ती आला मदगळ तो धारा धारा. मत्त माजला हत्ती आला मदगळ तो धारा धारा. या पाहुनी लोकची पडती जैसा वाहे हो वारा. या मंडपाच्या उंचीची भिंत आहे मैदानाच्या बाजूला. एवढं मैदान आहे, त्या घरापासून असं मंदिरापासून एवढं मोठं मैदान आहे. आजही गोवळकोंड्याच्या किल्ल्यामध्ये पाहिलं तर त्या मैदानामध्ये आज बाग आहे, बाग केलेली आहे. एवढं मोठं मैदान आहे. बाजूची भिंत एवढ्या उंचीची आहे जेणेकरून हत्ती साधारण त्याच्या खाली येईल एवढी उंची आहे. आणि त्याच्यावर पायऱ्या लोकांना बसायला. असं ते स्टेडियम सारखं मैदान. तोंड आपटत जसा तो हत्ती आला तशा लोकांना वाटलं तो आपल्या अंगावर येतो का, मग उठून लोक पळायला लागले. पण उंच आहे, आपण तो खाली आहे हे पाहून परत बसले. भक्त माजला हत्ती आला मदगळ तो धारा धारा. तया पाहुनी लोकची पडती जैसा वाहे हो वारा. येसाजीनं मैदानामध्ये उडी मारण्याआधी काय घडलं? महाराजांनी आपल्या कमरेची तलवार काढली, येसाजीच्या हातात दिली. हे म्हणाले, अहो महाराज, तुमची तलवार काय माझ्या हातात कशाला देता? अहो मळल ती मळल माझ्या हाताने. हे आम्ही सांगतो म्हणून ते आई भवानी तुझं रक्षण कर. त्यानं ती तलवार हातात घेतली, मस्तकाला कपाळी लावली, आपली तलवार घेतली. उजव्या हातात महाराजांची तलवार आणि डाव्या हातात आपली स्वतःची तलवार घेऊन त्यानं मैदानामध्ये वरून खाली उडी मारली. हे माहुत्या, मी इकडे उभा आहे, येऊ दे हत्ती. महादेव महादेव महादेव. ये मत्त माजला हत्ती आला आला आला. मत्त माजला हत्ती आला मदगळ तो. आल्याबरोबर त्याला चकवा द्यावा हत्तीला. हत्ती सोंड आपटणार एवढ्यात त्यानं चुकवावं. तुर पळत त्या कडेला जाऊन उभं राहावं. हत्ती वळून पळत तिकडे महाराजांनी त्याला भेटताना कानमंत्र दिला होता हत्तीला. हत्ती पाहिल्यानंतर महाराज
महाराजांनी जाणलं हा हत्ती साध्या परिस्थितीचा नाही, त्याला पाजलेली आहे. तेव्हा याला दमवा, पळवा, झुलवा आणि संपवा म्हणाले. त्याप्रमाणे हा यशाजी इकडून तिकडं तिकडून इकडं इकडून तिकडं 4-5 चक्रा मारून त्याला चुकवला. जेवढी संधी मिळेल तेवढ्या पायावर सपकन तलवारीचा वार करायचा, निघायचा. मत्त माजला हत्ती आला मदगड तो धारा धारा. हत्तीला जेवढा गहाळ करता येईल त्या पहिल्यामध्ये हत्ती एवढा दमला की त्याची प्यायलेली अर्धी उतरली. मत्त माजला हत्ती आला मदगड तो. आणि जसा हत्ती दमलेला दिसला गेला सपासप पोटावर, पाठीवर, इकडं तिकडं जेवढं जमेल त्या ठिकाणी वार करावेत, उड्या माराव्यात, सपासप पायावर वार करावेत. हाती जसे सोंड आपटायची संधी त्याला द्यायचीच नाही, असा त्याला चकवा मारायचा आणि छातीवर जास्तीत जास्त प्रहार पडतील जेणेकरून हृदय फुटेल आणि तो गहाळ होईल. म्हणून पोटामध्ये जसं मिळेल तसं पोटामध्ये तो मागच्या पायाने त्याला पायाखाली घ्यायचा प्रयत्न करतोय, पण यशाजी असा चपळ होता त्याच्या तावडीत सापडत नव्हता. त्या ठिकाणी हत्तीच्या या सगळ्या रक्तसांडण्यामध्ये चिखल झाला होता. त्या चिखलामधून 2दा हा घसरून पडला यशाजी. इतका वेळ जवळपास अर्धा पाऊण तास हा खेळ चालला. किती दमला असेल. हत्तीला मारायचंय, हत्तीवर प्रहार करायचं म्हणजे काकडी कापण्यासारखं काय? हत्ती कापायचाय, चेष्टा नाही. त्याचं कातडं केवढं जाड, रक्त निघेपर्यंत प्रहार झाला पाहिजे. मत्त माजला हत्ती आला मदगड तो धारा धारा. मत्त माजला. आणि यशाजी इतका दमला होता, त्याचे हातही दमले. हो, माणसाला मारणं झोप आहे, पण हत्तीवर मारून मारून हे सगळं दुखायला लागलं. म्हणून तो जरा विश्रांती घ्यावी म्हणून असा एक कोपरा बघितला, त्यांच्या कोपऱ्यात असा बसला होता. इकडून अशी भिंत, इकडून अशी भिंत आहे आणि त्या कोपऱ्यात जर बसला म्हणजे हत्तीच्या थोडा आडोशाला. आपल्याला हत्ती दिसतोय पण हत्तीला आपण दिसतोय कामा नाही, पण बारीक असल्यामुळे पटकन बसला लपून. बहादुर देखो वो मरहट्टा घबरा गया है, कैसे बैठा है देखो. कुचल डालो उसको, कुचल डाल, पैर के नीचे कुचल डाल. आणि तो एवढा कोपऱ्यात हात दाबून बसला होता. हत्ती असा त्याला पायाखाली घेण्यासाठी पाय वरती करतोय. कोणताही पोत तुम्हाला अशी पोत देणार नाही. फोटो काढून घ्या, व्हिडिओ काढून घ्या. आणि पण काही केल्या तो काही सापडे ना हत्तीला. शेवटी चिडला म्हणजे आता याच्यावर धडक मारायची या निर्धाराने. हत्ती पण चिडलेला होता, एवढ्या वेळा मारलंय त्याने मला, आता याला मारूनच टाकतो. त्या निर्धाराने हत्ती मागे सरकला आणि हत्तीनं त्या भिंतीवर एवढ्या जोरात धडक दिली आणि असा 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 घुसळण्याचा प्रयत्न केला. आणि हत्तीनं जोरात धडक दिली, जिथं घुसळण्याचा प्रयत्न झाला महाराज आणि माणसं एकदम उभी राहिली. राजू, आता यशाचं काही खरं नाही. बहुतेक गेला गेला, मेला यशा. एवढं म्हणेपर्यंत मेला मेला उठली आवई तो तो उठे तो वीर. मेला मेला उठली आवई तो तो उठे तो वीर. मेला मेला म्हणेपर्यंत हत्तीनं धडक दिली भिंतीवर. आणि हत्तीनं जेव्हा धडक दिली तेव्हा यशाची अशी मुठकुळी करून खाली झोपला होता. आणि हत्ती त्या दगडावर एवढा जोरात धडकला की त्याच्या कपाळाला एवढा मार लागला की तो बधीर झाला हत्ती. थोडा वेळ त्याला काही सुचेना. माहू त्याला अंकुश टोचून त्याला भानावर आणला. मेला मेला उठली आवई तो तो उठे तो वीर. आणि हत्तीनं पाहिलं तर तो समोरच कोपऱ्यात उभा आहे. आणि हत्ती आता सोंडेचा प्रहार करणार, कारण हत्ती एवढ्या जवळ उभा होता की याला इकडेही पळता येईना, इकडेही पळता येईना. अभी पीछे मत हटो बहादुर. मेला मेला उठली आवई तो तो उठे तो वीर. आणि यशाजीनं दोन्ही तलवारीच्या मुठी अशा डाव्या हातामध्ये आणि दोन्ही तलवारीची टोकं उजव्या हातामध्ये अशी धरली आहेत आणि असा उभा आहे. कोणताही बुवा अशी पोच देणार नाही. फोटो काढून घ्या. मेला मेला उठली आवई तो तो उठे तो वीर. हत्तीने तो प्रहार करता सोंडेचा प्रहार एवढ्या जोरात केला हत्तीनं त्याच्यावर. हत्तीने तो प्रहार करता सोंड उडवली दूर.
आणि नगरपालिकेची पाईपलाईन फुटावी तसं त्याच्या रक्ताचा पाठ भळा 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 भळायच्या अर्ध्या सोंडेतून रक्त वाहतंय हो रक्त. नाक आहे नाक सोंड म्हणजे जसं रक्त व्हायला लागलं मेंदूचा रक्त पुरवठा बंद झाला आणि हत्ती गहाळ व्हायला. मग दिसेल कशा पद्धतीनं तो हत्ती गहाळ झालेला दिसतो म्हणल्यावर छातीमध्ये इकडं तिकडं तलवार घालून चाळणी केली त्यानं हत्तीची आणि तो हत्ती असा डोलायला लागला. त्या माहुत्याला यशा म्हणला रे माहुत्या इकडं उडी मार हत्ती इकडं पडणार आहे. आणि खरोखर हत्ती धाडकन इकडं जनावर कोसळलं. त्या माहुत्याला इकडं आधी उडी मारली म्हणून बरं झालं.